आणि आता आणखी एक मोठी बातमी। राज्य सरकारने मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या वाहतूक कोंडीवर मात करण्यासाठी बाईक टॅक्सीला परवानगी दिली आहे। मुंबईत सध्या 28 लाख दुचाकी असून बाईक टॅक्सीला मिळालेल्या मंजुरीमुळे त्यात आणखी भर पडून वाहतूक अधिक बेशिस्त होण्याची भीती आहे। या योजनेला टॅक्सी आणि रिक्षा चालकांकडून विरोध होत असून दिल्लीत बंद पडलेली ही योजना राज्यात कशासाठी असा प्रश्नही विचारण्यात येतोय। राज्यात बाईक टॅक्सी सुरू करण्यासाठी निवृत्त सनदी अधिकारी रामनाथ झा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती आणि या समितीने अभ्यास करून राज्य सरकारला एक अहवाल सादर केला आणि त्यानंतरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक बोलावली। त्या बैठकीत बाईक टॅक्सीला परवानगी देण्यात आली। मुंबई आणि आसपासच्या महानगरांमध्ये बाईक टॅक्सीची कंपनी सुरू करण्यासाठी कोणत्या बाबींची आवश्यकता आहे ती जाणून घेऊया ग्राफिक्समधून। बाईक टॅक्सीच्या कंपनीसाठी काय हवं तर बाईक टॅक्सी योजनेसाठी इच्छुक कंपनीकडे किमान 50 दुचाकींचा ताफा हवा। मुंबईत 10 किलोमीटरच्या परिघात बाईक टॅक्सी व्यवसायासाठी मंजुरी आहे। मुंबई व्यतिरिक्त इतर शहरात 5 किलोमीटरच्या परिघात बाईक टॅक्सीना व्यवसायाची मुभा। 50 बाईकसाठी 1 लाख तर 10,000 बाईकसाठी 5 लाख रुपये नोंदणी शुल्क असेल आणि बाईक टॅक्सी या GPS सिस्टीमवर धावते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।